आज आपण टॅली प्राईम मधील कॉन्ट्रा वाउचर मधील काही एंट्री बघणार आहोत. त्यासाठी वाउचर मध्ये जायचं आहे. कॉन्ट्रा वाउचर बघा, शॉर्टकट कीज आहे F4च्या साहाय्याने आपण त्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं. दोन पद्धतीने आपण एंट्र्या सोडवू शकतो. एक आहे सिंगल एंट्री सिस्टम आणि दुसरी आहे डबल एंट्री सिस्टम. त्यासाठी याचा चेंज मोड आपल्याला करावा लागेल. कंट्रोल H मोड चेंज करून डबल एंट्री सिस्टम आपण घेतली. इथे बघा टू बायची अशी सेटिंग ऑन झालेली आहे. आपल्याला क्रेडिट अँड डेबिट हवं आहे. त्यासाठी डबल एंट्रीमधील क्रेडिट डेबिट काढण्यासाठी F12 कॉन्फिगरेशन यूज क्रेडिट डेबिट इन्स्टेड टू बाय ड्युरिंग वाउचर एंट्री. वाउचर एंट्री करण्याच्या दरम्यान टू बायच्या ऐवजी जर का तुम्हाला क्रेडिट डेबिट पाहिजे असेल, यूज करायचं असेल तर या नोला यस करा, वाय टाका, एंटर. कंट्रोल एने स्क्रीन ॲक्सेप्ट करून घेऊ. बघा, पहिला व्यवहार आपला असा आहे की डिपॉझिटेड 20,000 कॅश इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण काय करतोय, डिपॉझिट करतोय. डिपॉझिट, विड्रॉल आणि ट्रान्सफर तीन एंट्री आपण कॉन्ट्रामध्ये करतो. तर या ठिकाणी डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर या रूल्सने आपल्याला काय करायचं आहे, ही एंट्री सोडून घ्यायची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण डिपॉझिट करतोय, त्याच्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट होणार आहे आणि कॅश क्रेडिट होणार आहे. मग कॅश आपल्याकडे बघा 5 लाख आहे. त्याच्यामधून आपण 20,000 बँकमध्ये डिपॉझिट करतोय, डेबिट करून घेऊ DR. ओके. स्टेट बँक ऑफ इंडिया इथे माझ्याकडे लेजर तयार नाही आहे. मी एकतर क्रिएटमध्ये जाऊन तयार करू शकतो किंवा Alt+C शॉर्टकट कीज आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके. बँकेचं सेव्हिंग किंवा करंट अकाउंट असेल तर आपण काय टाकतो, बँक अकाउंट हा ग्रुप त्याचा सिलेक्ट करून घेतो. इथे त्याचा अकाउंट नंबर वगैरे समथिंग जे काय असेल ते आपण टाकू शकतो आणि कंट्रोल एने ही स्क्रीन ॲक्सेप्ट करून घ्यायची. 20,000 आपण या बँकमध्ये डिपॉझिट करू. 500च्या सपोज पकडा मी 40 नोटा टाकतोय. 20,000. ओके. नरेशन आपल्याला टाकायचं आहे बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. बिंग कॅश डिपॉझिटेड इन बँक. ओके. इंटर करून ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. पहिली एंट्री माझी या ठिकाणी झालेली आहे. दुसरी एंट्री अशी आहे, कॅश विड्रॉल फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज. ऑफिस खर्चासाठी आपण बँकमधून काही पैसे विड्रॉल करतोय. बघा, विड्रॉलची एंट्री इथे स्टेट बँकेमधून आपण 15,000 विड्रॉल करतोय. तर या ठिकाणी कॅश डेबिट होणार आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट 15,000. ओके. आणि डेबिटमध्ये आपण कॅश येणार आहे. डेबिट द रिसिव्ह क्रेडिट द गिव्हर या रूल्सने फॉलो करू. ओके. बिंग कॅश विड्रॉल फ्रॉम बँक. ॲक्सेप्ट करून घ्यायचं. तिसरी एंट्री आपली अशी आहे, फंड ट्रान्सफरची आहे फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. ओके. ट्रान्सफर ऑफ 25,000 फ्रॉम SBI टू HDFC बँक. SBI मधून HDFCला आपण काही फंड ट्रान्सफर केलेला आहे. तर या ठिकाणी HDFC रिसिव्हर आहे म्हणून डेबिट द रिसिव्हर. HDFC बँक डेबिट टू SBI बँक असं होणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी SBI स्टेट बँक ऑफ इंडिया. आता माझ्याकडे 5,000च आहेत SBI मध्ये, त्याच्यामुळे मी 25,000 करायचं म्हटलं तर मला इथे निगेटिव्ह कॅश शो होणार आहे बघा. ओके. इथे बघा, इथे आपण एंटर केल्याच्या नंतर एक इन्स्टंट नंबर विचारतो. हा आपला चेक नंबर असतो. जर का आपण चेकने व्यवहार करत असू तर इथे 6 डिजिटचा चेक नंबर टाकायचा आहे. ओके. डेट आता बाय डिफॉल्ट आपली 1 एप्रिलच सगळीकडे आपण वापरू. डेबिटमध्ये आपण काय टाकणार आहोत, स्टेट HDFC बँक तयार नाही आहे, तयार करून Alt+C HDFC बँक. सेव्हिंग किंवा करंट असेल तर आपण बँक अकाउंट ग्रुप सिलेक्ट करतो. कंट्रोल एने ॲक्सेप्ट. ओके. 25,000 बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इथे आपल्याला निगेटिव्ह कॅश 20,000 दाखवत आहे, पण तेवढे आपल्या बँकमध्ये पैसे नव्हते त्याच्यामुळे. ओके. नरेशन आपण टाकायचं आहे बिंग फंड ट्रान्सफर फ्रॉम SBI टू HDFC बँक. ओके. अशा पद्धतीने आपण 3 एंट्री या ठिकाणी बघितल्या, डिपॉझिट, विड्रॉल आणि ट्रान्सफर. या सर्व एंट्री शो कुठे होणार, या सर्व एंट्री आपल्याला बघायला मिळतील डे बुकमध्ये. एस्केपने बॅक येऊन मी डे बुकमध्ये आलो आहे. इथे बघा, कॉन्ट्राच्या 3 एंट्री आपल्या समोर सर्व शो होत आहेत. एखादी एंट्री जर का चुकली असेल तर एंटर करायचं
आणि ती एंट्री बघून घ्यायची, जे काय चुकलं असेल ते आपण दुरुस्त करू शकतो. या ठिकाणी 3 एंट्री आपल्या झाल्यात. नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुढील काही वाउचर्स शिकणार आहोत.